अरे देवा, असं नव्हे. मग बसण्यासाठी येऊ का? मी उभायचा आवाज. बसायचंय गिरीजे, मला बसायचंय ना. बस बस ना बाळ. बसायचंय ना. काय झालं? हा कसं आहे, बसायचं होतं पण कुठे? तिकडे इकडे बसायचंय. ये इकडे. बरं बाबांचा राग आहे. बाबांचा बस. पिताजी हाय. कसं कसं होतंय? तू म्हणाला इकडे बसायचंय. मला माझी तुला आवडतेला जास्त नाही आवड आहे. म्हणून होय ना फक्त सांभाळून बस. हापूस करेल. असं नव्हे. बा दोघांच्या मध्येच मला मध्ये बसायचं म्हणतो. इकडे इकडे पकड याला पकड. मध्ये बसणार रे. मध्ये बघ. हो मध्ये बसणार रे. पकड याला पकड. असं आम्ही काय करतो सांग? आमच्या उभयतांच्या मध्ये तुला बसायचं आहे. काही गरज नाही त्याची. का हो? याला सुद्धा कळण आहे. ज्या वेळी तू आमच्या मध्ये बसलास ना त्यावेळी इथं भांडण लावून गेला. तुझी लुडबुड. हा म्हणजे तुम्हाला काय वाटलं? मी मध्ये बसलो. ही सारी बटाटा डाबोरी माझी. पुन्हा आठवण काढू. सारी मला मी तुझा नवरा नाही पण तू दिवस आठवला की पुन्हा करू नका. माझं काय केलं ते केलं. पत्रिकाश्रम होता म्हणून मी सुटलो. त्यापेक्षा माझं काय झालं तोंड मला जागा नव्हतं. इथं बसण्यापेक्षा तुझा वेळ सार्थ केला ते घडून गेला असू नाही. ठीक आहे पण आता अरे तुझ्यामुळं ती मला सोडून सुद्धा गेली होती. तुझी लुडबुड नको चाल. ताजी क्षमा असावी. आता तुझं काही होणार नाही. मुळीच होणार. जबाबदारी कोण घेणार? तू घेणार याची जबाबदारी याची जबाबदारी कोणता घेणार? मी स्वतः घेणार. लक्षात ठेव. घाट माझ्याशी या लक्षात ठेव. आणि एक कदाचित भांडण झालं शेवटी माझा त्रिशूळ. भांडण मुळीच होणार नाही. नक्की मुळीच होणार नाही. मग ठीक आहे. याच्या शब्दाला जबाब माझ्यासारखं भाग्यवान होय तर कसं वाटलं? काय रे बरं झालं. समाधान झालं. गिरीजे बरं झालं. योग्य त्या वेळी आला. काय रे तू मृत्यू लोकात फिरत असतोस. देवेंद्राकडून तू गेलास. त्याच्यानंतर तू फिरतच होतास होय ना. पण नारदा माझे भक्त काय म्हणतात रे? कसे आहेत माझे भक्त? नारायण नारायण. ओ पिताजी बस. तुमचे भक्त ना विचारत नको. विचारू म्हणजे माझे भक्त ते शिवाचे भक्त ते जो शैव संप्रदाय आहे. अर्थात माझ्या ज्यानं भक्ती केली त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता मी केली नाही. नारदा त्यांचे भक्त कुशल आहेत पण माझ्या भक्तभक्तीने काय करतायत? बरं आहेत ना सगळ्या जणी? आई तुझ्या भक्तीने ना भक्तांपेक्षा माझ्या भक्तीने जास्त आहे. बरोबर आहे बरे आहेत पिताजीचे भक्त असणारच ते पिताजीचे भक्त माझा भक्त बघ. पण आई तुझ्या भक्तीने तुझं तोंड आंबट कशाला होतंय? काय रे काय झालं? त्यांच्या भक्तांचं सांगताना अगदी हसत मुखानं सांगत होता. आणि प्रश्न माझ्या भक्तांचा आला तेव्हा हे तुझं तोंड वाकडं करतोय. काय झालं का? पाहिलं तेच सांगतोय. म्हणजे आई काय पहिलंच तुझी भक्ती एवढंच नव्हे तर काशी नगरीचा राज करता राजा वीरमणी आणि त्याची पत्नी वीरांगणा ही तुझी वीरांगणा निश्चितच ती माझी भक्ती नाही. वीणा अगदी समजू लागले दिनापासून. अगदी एक निष्ठेनं
सारे सर्वस्व माझ्या चरणाशी अर्पण करून ती माझी भक्ती. त्याच्याही पलीकडे राहून राजा वीरमणी गुणाचा भक्त ही उभयतांत ती भक्त आणि भक्ती. पण भक्तीच्या बाबतीत असं मी का म्हणालो? आंबट तोंड का केला? आंबट का कारण काय एकच आई तूच म्हणाली माझ्या भक्तीनं सुख शांती समाधान देण्यासाठी मी तत्पर होते. पण मला तर असं वाटतंय माझ्या निदर्शनात असं येतंय की त्या भक्तीच्या बाबतीत काहीतरी असा वाईट घडणार आहे. माझी भक्ती वीरांगणा जी माझी एकदशेतून भक्ती करते, माझा आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे. माझा आशीर्वाद तिच्या पाठीशी असताना तिच्या जीवनात कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही हा विश्वास माझा आहे. हेच मला सांगायचंय. काय सांगतोय? मग तिनं भक्ती केली असं काय घडणार माहितीये का? काय करायचं? आई तिच्यापासून तिचं सौभाग्य हरवणार आहे. एवढंच नव्हे आई तिच्यापासून तिचा संतान सुद्धा हरवणार आहे. आई सांग याच्या सांगतीत का तिनं भक्ती केली होती का तुझी? म्हणजे आईची भक्ती फुकट गेली, हिची भक्ती फुकट गेली. थांबा स्वामी. काय मी माझ्या भक्तीची भक्ती अशी फुकट चालवणार नाही. काय करणार आहेस? माझ्या भक्तीवर असं संकट येणार आहे. येणाऱ्या कालावधीत तिचं सौभाग्यच नव्हे तर माझ्या कृपा आशीर्वादानं तिच्या कुशीकुलात जो बाळ वाढतोय तो सुद्धा तिच्यापासून दूर तुझ्या आहे. तत्वाला नाही, तुझ्या तत्वाला नाही नडला नाही. माझ्या भक्तीच्या भक्तीला आणि आदिमाईच्या तत्वाला आतापर्यंत मी गालबोट लागू दिलेलं नाही आणि याच्याही पुढे ते गालबोट लागू देणार नाही. काय करणार आहेस? माझी भक्ती जर येणाऱ्या काळात संकट असेल तर तिच्या संकटाचं निवारण करण्यासाठी ही तिची आई ही आदिमाई असू शकते. त्या पहिला विचार त्या करून आता या क्षणी भक्तीचं रक्षण करण्यासाठी निघालीस कुठं? म्हणजे माझ्या भक्तीचं रक्षण करायला नाही, फक्त भक्तीचं रक्षण करणं देव नाही आता आपल्या कर्तव्य. पण कुणाला विचारलास? कुणाला नवऱ्याला विचारलास? स्वामी, काय अहो, असं काय करता? काय ते? अहो, तुमचे आणि माझे भक्त काही निर्णय आहेत. हा? त्याच्या सौभाग्याची देवता ही तुमची भक्ती करतात. नक्कीच. ती माझी भक्ती करते. हा? म्हणजे निश्चितच शिवशक्तीचे भक्त आहेत ते. हे गिरजे! असं त्यांना सहाय्य करणे हे आपलं आद्य मान्य कर्तव्य आहे. तरी सुद्धा तू माझी बायको आहेस. मग याची विचारणा न करता केवळ या शिवाजी तुला नवरा म्हणून आज्ञा आहे. तू तिथपर्यंत जाऊ शकत अरे नाही. काय स्वामी? एकच. तिचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य नाही का? हा? आणि तिची विचारपूस करण्यासाठी मी तुम्हाला न विचारता जाते म्हणजे मी तुमच्या आज्ञेचा अवमान करते असं होतं गिरजे! का? अगं देवतांचा स्कंद तुझ्या उदरात आहे. निश्चितच. मग असा स्मरण देखील विश्वजननी विश्वमाता अमर्याद वागून उपयोगाचा नाही. अगं विधीचा विधान काळाचा कायदा नियत नाही. हा आपणाला खोडण्याचा अधिकार नाही. आता त्यात हस्तक्षेप करू नये ही माझी शिवाची स्वामी, आज्ञा आहे. माझ्या मर्यादा मला पूर्णपणे करतात. विधीचं विधान आपण देवता बदलू शकत नाही हे सुद्धा त्रिवार सत्य आहे. पण भक्तांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. मी तर तुम्हाला विचारायला काय हवं? वास्तविक माझ्या भक्तीच्या सहकार्यासाठी माझ्यासोबत तुम्ही सुद्धा यायला हवे. मान्य आहे. पण भविष्याच्या काळात कोणतं गुह्य समवलंय हे जाणण्याची जाणकार शक्तिमंत देवतांना असत होता. तुम्ही जर का सहभागी झालात तर आयुष्य म्हणजे काय याची कल्पना भक्तांना येणार नाही. भक्ती तर भक्ती महान आहे याची कल्पना येणार नाही. आणि कुणी भक्ती करणार नाही. आता दुःख भोगल्याशिवाय सुखाची चव काय आहे याची कल्पना सुद्धा येणार नाही. स्वामी, तिच्या नशिबात दुःख हे निश्चितच येईल. पण समजू लागल्या दिनापासून जी वीरांगणा माझी भक्ती करते तिच्या भक्तीचं इच्छित फळ जर मी योग्य समय दिला असेल तर माझा देवदत्तापासून काय उपयोग आहे? त्याला केवळ वेळ लागेल. कारण आपण देव आहोत. भक्तांना कसोटीच्या कड्यावर उभं करणे आपलं कर्तव्य आहे. त्यातून मग जर का कडेला टच केला नसेल आणि भक्तांची इच्छा पूर्ण केली असेल कोण भक्तीला
भक्ती करते ना ती आतापर्यंत या आदिमाय आदिशक्तीच्या सहवासात आहे. तिच्या पाठीशी ही आदिमाय आदिशक्ती आतापर्यंत या क्षणापर्यंत खंबीरपणे उभे आहे. आणि असं असताना माझं संरक्षक कवच तिच्या पाठीशी असताना तिच्या केसाला सुद्धा मी धक्का लागू देणार नाही. विश्वाचा ढोल नेता समोर आहे, त्याच्याही पलीकडे तुला नवरा आहे आणि का जायचं नाही कशी जातेस पाहतो. म्हणजे जे फक्त तुमची भक्ती करतात त्यांना मात्र क्षणार्धात भुलतात आणि त्यांच्या भक्तीला भुलून त्यांना नको ते वर देतात आणि मग ते उन्मत्त होतात. त्यावेळी तुम्ही अगं माझे भक्त जीवाची पर्वा करत नाही. भूक लागली की हाताला मिळेल ते खातात, त्याच्यासाठी त्या तपश्चर्या करतात. त्यांना सुद्धा अनेक कालावधी घालवावा लागतो. अजून तो कालावधी तुझ्या भक्तीच्या बाबतीत घडला सुद्धा भक्तीची काही कमी नाहीये. नाना तऱ्हेचे उपवास तपासणी करतात, तपश्चर्या करतात, व्रतवैकल्य करतात. त्यांचं फळ देणे हे माझं कर्तव्य आहे. तुमचे भक्त नसले हो, तुम्ही त्यांना आशीर्वाद दिला, ती गर्वाने फुगतात, विश्वावर संकट आणतात, मग तुम्ही देव फळे पडून सुटतात. काय बरोबर नवऱ्यासमोर तोंड करून बोलायला वाटत नाही. अगं मी नवरा आहे. अगं विश्वाची जननी हा आदर्श विश्वात स्त्रियांसमोर ठेवते. माझा आदर्श माझ्या भक्तीने काय घेणार आहे ते त्यांना माहिती आहे. त्याच्याही पलीकडे मी तुमच्याशी वाद घालत नाहीये. त्या कर्तव्याचा विसर तुम्हाला पडलाय ना, त्या कर्तव्याची जाणीव मी तुम्हाला करून देते. कशी जातेस हे मला तुम्ही अडवणार. या आदिमाय आदिशक्तीला आतापर्यंत कुणी अडवू शकलं नाही. आतापर्यंत मनाच्या ठिकाणी जो निर्धार केला, जो निश्चय केला, तो निश्चय पूर्ण केल्याशिवाय आदिमाय कधीच प्रत्येक बायकोच्या पाठीशी नवऱ्याचं कर्तव्य आहे. नक्की माझे पाय ओढता, पाय ओढत नाही. माझ्या मागून तुम्ही माझे पाय ओढता. मी तुमच्या समोर असते ना, गिरिजे म्हणून माझं गुणगान करता आणि माझी पाठ झाली ना की माझे पाय ओढता, पाय ओढता. कोण ओढतं? तुम्ही सांगितलं तुला? काय प्रवाह आहे? हो, काय प्रवाह आहे? मला सगळं काही कळतं. सर्व जाण शक्ती मी आहे, दिव्य शक्ती. तुम्हीच म्हणता ना, तुम्हाला साऱ्या देवदेवता सत्कंद माझ्या उदरी वाटतोय. त्या उदरातून ज्यांचा जन्म झाला ते काय काय दिवे लावतात हे मला माहिती नाही. आम्ही दिवे लावले म्हणून तुम्ही उजेडात आला, एवढं मात्र विसरू नका. दिवे बंद केले मला सांगा, तुम्ही दिवे लावून मी कशी नाही उजेडात येईल? माझ्या उदरात तुम्हा साऱ्या देवदेवतांचा जन्म झालाय आणि असं असताना मी दिवे लावते म्हणून तुम्ही उजेडात आला. आता लक्षात ठेव, जरी तू म्हणत असलीस तरी सुद्धा ती तू नव्हे. आता लक्षात ठेव, तू माझी भक्ती केलीस म्हणून मी तुला प्रसन्न झालो. मायेचं स्वरूप या विश्वात कुणीही ओळखू शकलेलं नाही. आता गिरिजय, मी तुम्हाला हे सांगेन, तुम्ही दिवाळीचा शब्दाने तुम्ही मला सांगाल ना तरी सुद्धा तुमच्या नेत्रासमोर उभी आहे तुमची गिरिजा नाही तर या विश्वाची विश्वजननी उभी आहे. माझा मार्ग जर तुम्ही रोखत असाल ना तरी आदिमाय आदिशक्ती प्रसंगी नवऱ्याला नवरा सुद्धा म्हणतात. माझं शस्त्र कुठे? माझं शस्त्र कुठे? तुम्हाला सांगते मी काय करणार? काय करेल स्वामी एक सध्या माझ्याशी जर वाद करण्याचा प्रयत्न केला, माझ्या कर्तव्याचा जवळ केला तर नवऱ्याला नवरा न म्हणता माझी बायको माझ्या विरोधात गेली.
महादेवा तुमची योग्यता काय हे मी पूर्णपणे सांगते, पण ही आदिमाया आदिशक्ती तुमचीच बायको आहे याचा विचार करतोय. मी जर ठरवलं ना तर माझ्या शक्ती सामर्थ्याच्या एवढे मी काही करू शकते, पण त्याच्याही पुढे जाऊ काय करणार? ते मला सोडवायचं आहे. ते माझ्या भक्तांना मला इच्छित फळ द्यायचं आहे. त्यापासून या आदिमायेला कुणीही रोखू शकणार नाही. आणि म्हणून ऐका महादेव, ऐका, ही तुमची गिरजा, या विश्वाची विश्वधर्मी आदिमाया आदिशक्ती प्रतिज्ञेच्या वाणीने तुम्हाला सांगते, प्रतिज्ञेच्या वाणीने तुम्हाला सांगते की निश्चितच मी माझ्या भक्तींचं रक्षण निश्चितच करेन. मी माझ्या भक्तिनीचं रक्षण निश्चितच करेन. येणाऱ्या कालावधीत तिच्या माथी जे संकट आहे त्या संकटाचं निवारण ही आदिमाया शक्ती करेल. आणि जोपर्यंत माझ्या भक्तीचं मी रक्षण करत नाही तोपर्यंत मी संपवत नाही. तुम्हाला माझं काही करायचंय ना, करून घ्या जा. पण लक्षात ठेव काय, ए नारदा, आपल्याला जसं घडवायचं तसं घडतंय. अर्थात